महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि ज्यांची जयंती आपण संपूर्ण देशामध्येच नव्हे तर जगामध्ये साजरी केली, त्याचाच शेवटचा दिवस असे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने विशेष व्याख्यानांचे आयोजन करणारे राहुलजी खांडेकर यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या अनुषंगाने मला जोडले गेलेले बंधू आणि भगिनी, आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जागतिक कीर्तीचे विचारवंत या विषयावर मला बोलण्याची विनंती केली। याच्यावर मी व्याख्यान देण्याच्या ऐवजी आपल्याशी संवाद करू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट आजच्या काळाच्या अनुषंगाने सांगणं गरजेचं वाटतं, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एखाद्या जातीमुळे किंवा एखाद्या धर्मामुळे मोठे झालेले नेते किंवा विचारवंत नाहीत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या देशात किंवा जगाला जिंकण्याचं काम केलेलं आहे आणि जगाने त्यांच्या विचाराची दखल घेऊन त्यांच्या विचाराला जागतिक मान्यता ही देखील प्राप्त झालेली आहे। हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 9 भाषा येत होत्या किंवा 9 भाषेचं ज्ञान होतं, त्यामुळे त्यांना ज्ञान संपादन करण्यामध्ये मोठी सोय झालेली दिसून येते। इंग्रजी असो, मराठी असो, अशा विविध 9 भाषेचं ज्ञान त्यांना होतं आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक व्यक्ती म्हणण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जसे एक विद्वान होते, त्याचप्रमाणे एक चारित्र्य संपन्न अशा प्रकारचे ते व्यक्ती होते। चारित्र्य संपन्न ते व्यक्तिमत्व होतं आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये त्यांनी केवळ विद्या महत्त्वाची मानली नाही, तर त्याला शील याची जोड असावी अशा प्रकारची भूमिका सातत्याने मांडलेली आहे आणि ती सातत्याने त्यांनी आचरणामध्ये आणलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले। त्यांच्या परीक्षेचा नंबर असं सांगितलं की 872 हा त्यांचा परीक्षेचा नंबर होता। मॅट्रिक पास झाल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांचा केळुस्कर गुरुजींच्या आग्रहाखातर सत्कार झाला आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 जानेवारी 1908 रोजी एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। आता यावेळी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिलेली आहे। दरमहा 25 रुपये
शिष्यवृत्ती देण्याचं काम जे आहे ते सयाजीराव गायकवाडांनी केलं. या कॉलेजमधून ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर ते उच्च शिक्षण घेण्यासाठी पाश्चिमात्य देशामध्ये गेले. अर्थात यावेळी देखील त्यांना शिष्यवृत्ती देण्याचं काम सयाजीराव गायकवाड यांनीच केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि गायकवाड महाराजांची भेट घडवून आणण्याचं काम जे आहे ते केळुस्कर गुरुजींनी केलं आणि त्याचा परिणाम म्हणून बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील त्यावेळेला सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली. जवळपास 11.5 पाऊंड ही 3 वर्षासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना ही शिष्यवृत्ती दिली आणि ही शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोमवार दिनांक 20 जुलै 1913 रोजी उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेलेले आहेत. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना हार्टन हॉल नावाचं जे वसतिगृह होतं त्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला होता. हार्टन हॉल जे आहे हे त्या ठिकाणचं त्या विद्यापीठामधलं सर्वात चांगलं वसतिगृह होतं. तरी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते वसतिगृह दुसऱ्या दिवशी सोडलं आणि कॉस्मेटिक क्लब जे आहे या वसतिगृहामध्ये येऊन राहिले आणि तिथून त्या वसतिगृहामध्ये ते अनेक वर्ष राहिले. आता त्यांनी वसतिगृह का सोडलं मला असं वाटतं की ते सांगणं आवश्यक आहे. ज्यावेळेला त्यांना या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाला त्यावेळेला त्या रेक्टरने त्यांना खास उल्लेख केला की हे वसतिगृह अतिशय चांगलं वसतिगृह आहे. आपल्या या विद्यापीठामध्ये सर्वात चांगलं वसतिगृह आहे आणि तुम्ही हे या वसतिगृहामध्ये तुम्हाला प्रवेश मिळालेला आहे, तुम्ही लक्की आहात, अशा प्रकारचा उल्लेख देखील त्या ठिकाणच्या रेक्टरने केलेला होता. परंतु दुसऱ्या दिवशी आपण पाहिले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या रेक्टरकडे जातात आणि मला म्हणतात की मला या वसतिगृहामध्ये राहायचं नाही तर मला दुसऱ्या वसतिगृहामध्ये प्रवेश हवा आहे. त्यावेळेला रेक्टर असं म्हणतो की याच्या तुम्हाला कालच सांगले की याच्यापेक्षा चांगलं वसतिगृह जे आहे हे या ठिकाणी तुम्हाला मिळू शकत नाही. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला याच्यापेक्षा चांगलं वसतिगृह नसले तरी चालेल, परंतु मला हे वसतिगृह नको. आणि याचं कारण सांगताना बाबासाहेब असं म्हणतात की मी ज्या वसतिगृहामध्ये काल राहिलो एक दिवस, मी त्या ठिकाणी पाहिलं की संध्याकाळी मुलं जे आहेत हे मद्यपान करतात आणि मग मी या ठिकाणी जे आहे हे शिक्षण घेण्यासाठी आलेलो आहे, मद्यपान करण्यासाठी नाही, आणि म्हणून मला हे वसतिगृह नको आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शीलकल्पनेची कल्पना येते, चारित्र्य संपन्नतेची कल्पना येते. आता मला हे उदाहरण यासाठी पुन्हा सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाश्चिमात्य देशामध्ये अनेक वर्ष शिक्षण घेतलं, परंतु त्यांनी दारूच्या थेंबालाही कधी स्पर्श केलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी नानकचंद रत्तूंनी सातत्याने सांगितलेली आहे, ज्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदा भेटलो त्यावेळेला देखील त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. ते असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा मोठा अटॅक आला आणि त्यांना अस्थमाचा देखील आजार होता आणि त्यावेळेला सांगण्यात आले की बाबासाहेबांना अस्थमा जो आहे आणि त्यामुळे त्यांना एक चमचाभर ब्रँडी दिली तरी त्यांना बरं वाटेल असा एक सल्ला दिला गेला. आणि सल्ला दिल्यानंतर एक चमचाभर ब्रँडी चमच्यामध्ये घेऊन त्यांच्या तोंडापर्यंत दिले. अशा आजारी अवस्थेमध्ये देखील बाबासाहेबांनी विचारलं की कसलं औषध आहे, आणि नानकचंद रत्तूंना माहीत होते की बाबासाहेबांना खोटं बोललेलं अजिबात चालत नव्हतं. आणि मग नानकचंद रत्तूंनी त्यांना सांगितलं की हे औषध नाही, हे तुम्हाला ताबडतोब बरं वाटावं म्हणून ही ब्रँडी चमच्यावर आहे,
बाबासाहेबांनी एका सेकंदामध्ये नानक चंद्रवृत्तूच्या हातावर हात मारला, चमचा लांब जाऊन पडला आणि बाबासाहेबांनी रागाने सांगितलं की हे असे प्रयोग माझ्यावर करू नका, मी मेलो तरी चालेल परंतु दारूच्या थेंबाला स्पर्श करणार नाही, हे बाबासाहेब शेवटच्या क्षणी देखील सांगतात. मी यासाठी या ठिकाणी सांगतो आहे की ज्या महापुरुषांनी आपल्या आयुष्यामध्ये दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही, त्या महापुरुषांची जयंती जर आपण मद्यपान करून करत असू तर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी होऊ शकतो का? आपल्याला बाबासाहेबांची अशा प्रकारे जयंती साजरी करण्याचा अधिकार आहे का, असा एक प्रश्न मला असं वाटतं की अशा प्रकारची जयंती साजरी करणाऱ्या माणसाला विचारावंसं वाटतं. दुसरी साधी गोष्ट मी नेहमी म्हणत असतो की आपल्या मुलाचा वाढदिवस करत असताना तो मुलगा लहान असला तरी त्याला आपण कपड्याच्या दुकानामध्ये घेतो आणि त्याला विचारतो की तुला हा ड्रेस आवडला का. त्याला माहीत नसतं कदाचित, परंतु आपण त्याला औपचारिकरित्या विचारतो की तुला हा ड्रेस आवडला का, हा केक आवडला का. म्हणजे आपला 3-4 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा त्याचा वाढदिवस करताना देखील त्याची इच्छा लक्षात घेऊन आपण त्याचा वाढदिवस करतो. आपण त्याच्या वाढदिवसादिवशी मद्यपान करून येऊ शकत नाही. मग मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील त्यांच्या इच्छेप्रमाणे झाली पाहिजे, त्यांच्या विचाराप्रमाणे झाली पाहिजे असं मला वाटतं. परंतु दुर्दैवाने आपल्याला असं घडताना दिसून येत नाही. यावर्षी तर मी पाहिलं सातत्याने ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलो त्या ठिकाणी मी पाहिलं की बाबासाहेबांची जयंती ही डीजे जयंती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि डीजे लावून मद्यपान करून हा तरुण वर्ग जो आहे हा नाचून जयंती साजरी करतोय. म्हणजे कुणाची जयंती साजरी करतोय हा प्रश्न माझ्यापुढे निर्माण झाला. ही जयंती जी आहे ही उल्हासात झालीच पाहिजे, आनंदात झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला आनंद व्यक्त करता आला पाहिजे. कदाचित तुम्ही या ठिकाणी नाचून देखील जल्लोष करू शकता, परंतु मद्यपान करून डीजेच्या कर्कश आवाजामध्ये आपण ही जयंती साजरी करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न आम्ही आपल्यालाच विचारला पाहिजे, स्वतःला विचारायला पाहिजे. आता या ठिकाणी मी असंही पाहिले की सर्वच जयंतीमध्ये असं झालेलं नाही. काही अपवादात्मक जयंत्या देखील खूप सुंदर झालेल्या आहेत की आमच्या लातूरमध्येच त्या ठिकाणी जयंती साजरी MSEV या विभागाने जयंती साजरी केली. त्यांनी बाबासाहेबांच्या विविध विचारावर व्याख्याने ठेवली आणि शेवटच्या दिवशी जे आहे त्यांनी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लासारखं नाटक ठेवलं. म्हणजे सर्वच लोक अशा प्रकारची जयंती साजरी करतात असं नाही, त्याला काही अपवाद देखील आहेत आणि मला असं वाटतं की हे अपवाद जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेबांचा अनुयायी होण्यासाठी काय करावं लागतं हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये जन्माला येणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा अनुयायी होणं मला असं वाटतं की ही फार मोठी एक अंधश्रद्धा आहे. जोपर्यंत कोणत्याही महापुरुषाचा विचाराचा अनुयायी होत नाही तोपर्यंत त्या महापुरुषाचे अनुयायी म्हणून आपल्याला सांगण्याचा अधिकार नाही. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जागतिक विचारवंतांची जयंती साजरी करत असताना आपण 10 वेळेला त्याचा विचार करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाश्चिमात्य देशामध्ये शिकण्यासाठी गेले. गेल्यानंतर वयाच्या 25व्या वर्षी म्हणजे 9 मे 1916 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी एक पेपर वाचला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या विद्यापीठामध्ये शिकत होते त्या विद्यापीठाचा एक नियम होता की त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी एक चर्चासत्र असायचं आणि त्या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक पेपर वाचावा अशा प्रकारची कल्पना होती किंवा अशा प्रकारचा नियम होता. त्यावेळेला 9 मे 1916 रोजी बाबासाहेबांनी
गोल्डन वायझर जे आहे या मानववंशशास्त्र चर्चामध्ये एक निबंध वाचलेला आहे. त्यांनी 2 निबंध लिहिलेले होते. एक निबंध असा लिहिला होता की संभाजी महाराज यांच्या कालीन सामाजिक जीवन, संभाजी महाराजांच्या काळातील सामाजिक जीवन असा एक पेपर होता. आणि दुसरा पेपर त्यांनी लिहिलेला होता की भारतीय जाती, कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट नावाचा पेपर त्यांनी लिहिलेला होता. आणि त्याच्यापैकी बाबासाहेबांनी एक पेपर त्या ठिकाणी वाचलेला आहे. मी पहिल्यांदा सांगेल की वयाच्या 25व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पेपर वाचलेला आहे. आणि या पेपरमध्ये बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने वाचलेला अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा लेख होता. आता याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगतो की ज्या गोल्डन वायझर या मानववंशशास्त्राच्या या चर्चेमध्ये पेपर वाचला गेला, ते गोल्डन वायझर जे आहेत त्या गोल्डन वायझरचे PhDचे गाईड जे आहेत ते फ्रान्स नावाचे होते. म्हणजे फ्रान्सचा विद्यार्थी हा गोल्डन वायझर होता. आणि या फ्रान्सने जे आहे हे जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये लिखाण केलेलं होतं. म्हणजे गोल्डन वायझरच्या नावाने जर चर्चासत्र असेल तर गोल्डन वायझर हा निश्चित मोठा माणूस होता, विचारवंत होता. आणि त्याचा गाईड PhDचा हा फ्रान्स म्हणजे त्याच्यापेक्षा अधिक अभ्यासू होता असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पेपरमध्ये फ्रान्स यांनी जातीच्या संदर्भामध्ये मांडलेले निष्कर्ष हे चुकीचे ठरवलेले आहेत. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण अलेक्झांडर गोल्डन वायझर जो आहे याचे गाईड असलेल्या या फ्रान्स यांनी PhD त्यांच्या जातीच्या संबंधी असं मांडलं होतं की जातीची विषमता असेल तर ती विषमता सामाजिकतेतून येते अशा प्रकारचा निष्कर्ष काढलेला होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की केवळ सामाजिकतेच्या आधारावर नाही तर त्या ठिकाणी वंशिक दृष्टिकोनातून लोकांना तुच्छ लेखणं याच्यामधून ही विषमता आलेली असते. अशा प्रकारचा निबंध वयाच्या 25व्या वर्षी आणि एका मानववंशशास्त्रज्ञाच्या PhDच्या गाईडने मांडलेल्या निष्कर्षाला शह देणारा, निष्कर्ष चुकीचा ठरवणारा पेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी वाचलेला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलेल्या पेपरचं त्या काळामध्ये प्रचंड स्वागत झालं. नुसतं स्वागत झालं नाही तर जागतिक कीर्तीचं एक सोशॉलॉजीचं जर्नल होतं, अमेरिकन जर्नल ऑफ सोशॉलॉजी. या जागतिक कीर्तीच्या या जर्नलमध्ये बाबासाहेबांचा हा पेपर छापला गेला. आणि त्या पेपरच्या खाली एक शेरा लिहिण्यात आला की या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा संशोधन पेपर. म्हणजे जागतिक स्तरावर असलेल्या वृत्तपत्रांनी या पद्धतीने बाबासाहेबांच्या या पेपरची दखल घेतली. त्यानंतर जागतिक कीर्तीचं एक मासिक त्या काळामध्ये होतं की त्याच्यामध्ये जगातील काही महत्त्वाच्या विचारवंतांचेच लेख जे आहेत हे छापले जात असायचे. आणि त्या मासिकाचं नाव होतं इंडिया अँटॅक्वरी. या इंडिया अँटॅक्वरीमध्ये देखील हा लेख छापला गेला. आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत याची सातत्याने चर्चा ही जगातील सर्व विचारवंतांमध्ये सुरू झाली. आणि तो पेपर जो आहे याची देखील चर्चा झाली. आणि कालांतराने हाच पेपर पुस्तकाच्या स्वरूपामध्ये देखील आलेला आहे. आणि तोच पेपर जो आहे हा महाराष्ट्र शासनाने देखील प्रकाशित केलेला आहे. आपण ते वाचायला हरकत नाही. तर या पद्धतीने बाबासाहेबांच्या विद्यार्थी दशेपासूनच एक प्रकारची एक वेगळी वैचारिक दृष्टी जी आहे ही जगाच्या समोर आणण्याचं काम केलेलं आहे. आता त्याच काळामध्ये काय होतं की चीनमधला म्हणजे पूर्ण चीनमधून चीनमध्ये ज्याची विचाराची ओळख होती किंवा चीनमध्ये सर्व प्रसिद्ध अशा प्रकारचा एक विद्यार्थी मानला गेलेला होता शू शिह नावाचा.
हा ह्यू सिंह नावाचा विद्यार्थी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्येच आलेला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर त्यांचे गुरु होते जॉन डुई यांचा प्रभाव होता. जॉन डुई हे आंतरराष्ट्रीय कृतीचे शिक्षक होते. आता यांचा उल्लेख यासाठी करतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला जाती संबंधीचा विचार जो आहे हा प्रामुख्याने चीनच्या ह्यू सिंहने देखील मान्य केलेला होता. आणि बाबासाहेबांना असलेले गुरु जे आहेत ते जॉन डुई यांनी देखील बाबासाहेबांच्या या विचाराचं समर्थन केलेलं होतं. आणि हे तिघही जे आहेत हे सामाजिक विषमतेच्या विरुद्ध होते आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या ह्या विचाराची चर्चा जी आहे साहजिकच ह्यू सिंह यांच्या अनुषंगाने त्या काळामध्ये चीनमध्ये देखील झालेली दिसून येते. आणि जॉन डुई सारख्या माणसांनी त्याचं स्वागत केल्यामुळे त्यांच्या एक विचाराला एक वेगळा अर्थ देखील प्राप्त झालेला दिसून येतो. यानंतर या संदर्भामध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी PhD केलेली आहे. आता PhDच्या संदर्भामध्ये देखील आपल्याला सांगतो की EBW बॉयस नावाचा एक विद्यार्थी होता आणि तो दक्षिण आफ्रिकेमधला निग्रो होता. आणि तो दक्षिण आफ्रिकेमधून आलेला निग्रो हा पहिला PhD विद्यार्थी त्या विद्यापीठामधला होता. आणि दुसरी गोष्ट आहे भारतातील अस्पृश्य मुलांपैकी डॉक्टर बाबासाहेब हे पहिले PhD त्या विद्यापीठाचे होते. आणि त्यामुळे या दोन विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये ही चर्चा झालेली दिसून येते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणाचा हेतू जो आहे हा हेतू देखील आपण समजून घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षण घेण्याचा हेतू त्यांनी मोठी नोकरी करावी म्हणून हा नव्हता किंवा त्या शिक्षणाच्या आधारावर आपण उच्च पदावर जावं हा देखील त्याचा हेतू नव्हता. कारण आपल्या लक्षात येऊ शकेल की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि सयाजीराव गायकवाड यांची भेट झाल्यानंतर बाबासाहेबांना विचारण्यात आले की तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर कोणकोणत्या विषयाचा अभ्यास आपण करणार आहात. त्यावेळी त्यांनी सांगितले की समाजशास्त्र, अर्थशास्त्र, पब्लिक फायनान्स अशा काही विषयाची नावं घेतली. त्यावेळेला महाराजांनी त्यांना असं विचारलं की तुम्ही याच विषयाचा अभ्यास का करणार आहोत. त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की मला असं वाटतं की या विषयाच्या अभ्यासातून मला या देशातील दलित माणसांच्या समस्याची सोडवणूक करण्याचा मार्ग सापडेल असं मला वाटतं. याचा अर्थच असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण जे घेतलेलं आहे ते आम्हाला सामाजिक न्याय मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये आहे, स्वाभिमानाने जगण्याच्या संदर्भामध्ये असलेलं दिसून येतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी सखोल ज्ञान जे आहे हे सातत्याने आमच्या समस्या सोडवण्याच्या संदर्भामध्ये घेतलेल्या दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणतीही फॅकल्टी जी आहे ही बाजूला ठेवलेली नाही. त्यांनी कला शाखेमधून ज्ञान घेतलेलं आहे, त्यांनी कॉमर्समधून घेतलं आहे, पब्लिक फायनान्स हा त्यांचा विषयच होता कॉमर्सचा. त्याचप्रमाणे सायन्स फॅकल्टीमधली देखील अतिउच्च पदवी घेतलेली आहे. ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टरसाठी अभ्यास निवडला ग्रेज विद्यापीठाचा, त्याच दरम्यान बाबासाहेबांनी MSc ॲडमिशन घेण्याचं ठरवलेलं होतं. आता त्या MScचा देखील खूप चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकेल. बाबासाहेबांनी MSc ॲडमिशन घेतलं परंतु बाबासाहेबांनी BSc केलेली नव्हती. आणि ज्यावेळेला MScचा अर्ज त्यांनी भरला त्यावेळेला त्या ठिकाणी सांगण्यात आले की तुमची BScची सनद पाहिजे. ते म्हणाले की बाबासाहेब म्हणाले की मी BSc केलेलीच नाही, त्यामुळं BScची सनद देण्याचा प्रश्नच येत नाही. तर तिथला क्लार्क म्हणला की आमच्या माहितीप्रमाणे BSc झाल्याशिवाय MSc करता येत नाही. मग त्यातल्या क्लार्कने त्यांना सल्ला असा दिला की तुम्ही कुलगुरूंशी भेटा. आणि कुलगुरूंनी देखील त्यांना ते सांगितले की तुम्हाला BSc केल्याशिवाय MSc करता येणार नाही. आणि शेवटी कुलगुरूला त्याने अशी विनंती केली की आपण BSc कशासाठी, तर MScच्या अगोदर BScच्या संबंधीचं ज्ञान असावं ही त्याच्या मागची कल्पना असेल तर माझी परीक्षा घेण्यात यावी. आणि हा विषय जो आहे तो त्या ठिकाणच्या सिनेटमध्ये गेला आणि सिनेटने देखील त्याच्यावर विचार करून बाबासाहेबांना BScची एक्झाम देण्याची परवानगी जी आहे ती दिलेली आहे.
आणि प्रोफेसर केनन यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी BScची एक्झाम एकाच वेळेला दिलेली आहे. आपल्याकडे BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असतं. याची परीक्षा एकदाच दिली आणि त्याचा रिपोर्ट जो आहे हा त्यांना कुलगुरूंना दिला आणि मग कुलगुरूंनी त्यांना MSc करण्याची परवानगी दिली. आता ज्यावेळेला त्यांचा रिपोर्ट विचारण्यात आला त्यावेळेला केननने सांगितलेलं अहवालासंबंधीचं मत पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकते की कुलगुरू विचारतात की त्यांचा BSc संबंधीचा अहवाल रिपोर्ट कसा आहे. तर ते म्हणाले त्यांच्या BScचा रिपोर्ट जो आहे, अहवाल जो आहे तो BScच्या एखाद्या हुशार विद्यार्थ्याप्रमाणेच नव्हे तर MSc झालेल्या प्राध्यापकापेक्षा देखील उच्च दर्जाचं त्यांचं ज्ञान आहे. आणि त्यावेळेला त्यांना MScसाठी परवानगी दिली आणि आजपर्यंत BSc नसलेले MSc झालेले एकमेव विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे या पद्धतीने ज्ञान मिळवण्याची कल्पना ही बाबासाहेबांची या ठिकाणी होती. त्यानंतर लंडनमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यावर एक पेपर वाचन त्या ठिकाणी झालं होतं लंडनमध्ये आणि तो पेपर देखील बाबासाहेबांचा अतिशय महत्त्वाचा ठरलेला होता. कोलंबिया विद्यापीठाचे LSE ग्रेझिन विद्यापीठामध्ये ॲडमिशन घ्यायच्या वेळेला ते पेपर झालेत आणि त्यामधून देखील या ठिकाणी आपल्या लक्षात येऊ शकेल की बाबासाहेबांची विद्वत्ता जी आहे ही अतिशय उच्च दर्जाची होती. आता ही असलेली विद्वत्ता त्यांच्यामध्ये येण्याचं कारण म्हणजे एक तर त्यांना उपजत आकलन करण्याची शक्ती असेलच याच्यामध्ये वाद नाही, परंतु त्याचबरोबर बाबासाहेबांचं वाचन जे आहे हे प्रचंड अशा प्रकारचं आणि केवळ वाचन नाही तर त्या वाचनाचं आकलन जे आहे हे देखील अतिशय उच्च दर्जाचं होतं. त्याचं एकच उदाहरण मी आपल्याला सांगतो की ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतामध्ये आले आणि मग भारतामध्ये येत असताना तिथून बोटीने प्रवास करत असे आणि लंडनमधून व्हेनिस या शहरातून ते निघाले आणि भारतामध्ये आले. 4 दिवसाचा बोटीचा प्रवास होता. बाबासाहेबांच्या वाचनाच्या संदर्भामध्ये एक चांगलं पुस्तक या ठिकाणी आले. देवदयाल नावाचे लेखक आहेत. खूप बाबासाहेबांच्या त्यांना सहवास लाभलेला आहे देवदयाल यांना. तर डेली रुटीन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचं पुस्तक त्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे वाचन कशा प्रकारचे करतात. तर त्यांनी सांगितलं की व्हेनिस ते मुंबई हा 4 दिवसाचा प्रवास होता. या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये बाबासाहेबांनी 12,000 पानं वाचलेली आहेत. म्हणजे त्यांचं वाचनाचं चिंतन जे आहे, वाचन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्याच्या आधारावरच बाबासाहेबांनी ही विद्वत्ता संपादन केलेली आहे आणि त्याच्या आधारावरच बाबासाहेब जे आहेत हे जागतिक कीर्तीचे विचारवंत झालेले आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेचा ठसा जो आहे हा आपल्याला पाश्चिमात्य देशामध्येच आलेला दिसून येतो आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत 1950 मध्ये भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर 1950 मध्ये 2 महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. पहिली घटना असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे हे 1950 मध्ये लागू झालं आणि दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच वर्षी म्हणजे 1950 मध्येच महाबोधी नावाच्या एका जागतिक मासिकाला एक लेख दिलेला आहे. बुद्ध आणि त्याचे भवितव्य नावाचा लेख हा दिलेला होता. तो 2 भागामध्ये छापून आलेला होता आणि त्या लेखाची देखील प्रचंड चर्चा जी आहे ही जागतिक स्तरावर झाली. आता ती कशा अर्थाने झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लेखामध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट मांडलेली होती की बुद्धाचा हा धम्म जो आहे, बुद्धाचा हा विचार जो आहे हा केवळ माणसामध्ये परिवर्तन घडवून आणतो असं नाही किंवा त्याच्यामध्ये एखाद्या समूहाला परिवर्तित करण्याची शक्ती आहे असं नाही, तर जगाची पुनर्रचना करण्याचं सामर्थ्य देखील या बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आहे. हा विचार त्या ठिकाणी मांडलेला होता आणि त्याची चर्चा जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसून येते.
आणि मग ही गोष्ट त्या काळामध्ये संघरक्षित होती. त्रैलोक्य महासंघाचं काम करत होते ते, म्हणजे त्याचे फाउंडरच आहेत. त्यांना देखील बाबासाहेबांचा हा विचार जो आहे तो भावला आणि त्यांना पहिल्यांदा असं वाटलं की असं होऊ शकत नाही. आणि त्यासाठी बाबासाहेबांची त्यांनी 2 वेळेला भेट घेतली आणि बाबासाहेबांच्या विचाराने ते प्रभावित झाले. त्यांनी पुढे बाबासाहेबांच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिझम नावाचा ग्रंथ लिहिला. तो जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये गेला आणि या पद्धतीने देखील बाबासाहेबांचा विचार जो आहे हा जागतिक स्तरावर आलेला दिसून येतो. तर बाबासाहेबांचा संविधानिक विचार जो आहे हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आता संविधान जे आहे हे केवळ भारतासाठीच आहे असं नाही, तर जगातील जे जे देश आहेत त्या सर्व देशामध्ये हे संविधान आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच संविधानाचे शिल्पकार म्हणून अमेरिकेने LLD ही पदवी दिलेली आहे. याचाच अर्थ हे संविधान काहीतरी इतर संविधानाच्या तुलनेमध्ये वेगळं अशा प्रकारचं संविधान आहे. तर त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट कोणती आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला समतेचा विचार आणि या समतेच्या विचाराच्या आधारावरच महिला आणि पुरुष या दोघांनाही दिलेली समानता हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण महिलांना समानता देणारं हे संविधान या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल. आणि म्हणून त्याची चर्चा जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे की आपल्या देशामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना बराक ओबामा आले होते आणि एका कार्यक्रमामध्ये त्यांनी काय केले की एक पुस्तक मनमोहनजींना भेट दिला आणि हे पुस्तक भेट देत असताना त्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की हे पुस्तक बराक ओबामा किंवा इथला राष्ट्राध्यक्ष दुसऱ्या पंतप्रधानाला पुस्तक भेट देतोय असं नाही, तर जगातील अतिशय जुन्या लोकशाही जी आहे ही जगातील मोठ्या लोकशाहीला हा ग्रंथ भेट देते असा उल्लेख केलेला होता. आणि त्यावेळेला कम्युनिस्ट पक्षाचे एन्चुरी होते. एन्चुरी यांनी त्याला थोडंसं सुधारणा केली. ते म्हणाले की जरी तुमच्या देशामध्ये लोकशाही ही आमच्या अगोदर असली तरी त्या लोकशाहीमधला आत्मा जो आहे हा तुमच्या लोकशाहीच्या अगोदरचा आहे, तो म्हणजे महिलांना मिळालेला मताचा अधिकार. कारण अमेरिकन संविधानामध्ये जे आहे महिलांना अधिकार जो आहे हा संविधानाच्या वेळी देण्यात आला नाही, तर जवळपास 100 वर्षाच्या नंतर त्यांना हा अधिकार मिळालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं हे संविधान जे आहे हे अतिशय वेगळ्या अशा प्रकारचं संविधान आहे. आणि मग या संविधानाच्या अनुषंगाने, संविधान लिखाणाच्या अनुषंगाने बाबासाहेबांची चर्चा झाली, तशीच बाबासाहेबांची महाबोधीमधल्या या लेखाच्या आधारावर देखील झालेली दिसून येते. बाबासाहेबांनी या लेखाच्या माध्यमातून काय मांडलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा बुद्धाचा वास्तव विचार, मूलभूत विचार मांडण्याचं काम केलेलं आहे. याच्या अगोदर बुद्धांनी मांडलेले विचार जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले होते. थेरवादी किंवा ज्याला महायान म्हणतो आपण, त्याच्यामधून बुद्धांचा विचार वेगळ्या पद्धतीने मांडलेला होता. त्याच्यानंतर हिनयान या पंथातून वेगळा विचार मांडलेला होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी महायान किंवा हिनयान याच्या पलीकडे जाऊन बुद्धाचा वास्तव विचार मांडण्याचं काम केलेलं आहे आणि ते जगाने अप्रिशिएट केलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांच्यावर काही लोकांनी टीका केली की बुद्धाच्या विचारामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार बाबासाहेबांना कोणी दिला. बुद्धाचा विज्ञानवादी विचार जो आहे हा विचार पहिल्यांदा बाबासाहेबांनी आपल्या विचारातून मांडलेला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या कल्पनेतील बुद्ध आणि बाबासाहेबांच्या कल्पनेतला बुद्ध धम्म हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की मला बसलेला बुद्ध किंवा डोळे झाकून बसलेला बुद्ध आवडत नाही, कारण डोळे झाकून बसणारा बुद्ध हा मला असं वाटतं की बुद्धाचा खरा विचार नाही आहे, तर चालणारा आणि डोळे उघडे असणारा बुद्ध मला प्रिय असं म्हणत असायचे. आणि बाबासाहेबांनी पहिल्यांदा उघडे डोळे असणाऱ्या बुद्धाचं चित्र काढलेले. बाबासाहेब हे चांगले चित्रकार देखील होते. म्हणजे त्यांच्या मते की बुद्ध हा अवतार नाही आहे, ईश्वर नाही आहे, तो डोळे झाकलेला नाही आहे, बुद्ध हा डोळे उघडे करून पाहणारा आहे, अशा स्वरूपाची कल्पना या ठिकाणी मांडली. आणि हा विचार देखील जगाच्या अनेक देशामध्ये गेला आणि त्यामुळे देखील बाबासाहेबांचा हा विचार अनेकांनी तो मान्य केलेला आहे.
आणि या दृष्टिकोनातून देखील बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दराचे विचारवंत ठरतात. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या काही दिवस अगोदर बाबासाहेबांचं एक व्याख्यान झालेलं आहे. आणि ते व्याख्यान कुठं झालेलं आहे तर ते व्हॉइस ऑफ अमेरिका या अमेरिकेच्या रेडिओ केंद्रावरून त्यांचं हे भाषण झालेलं आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीच्या संदर्भामध्ये दिलेलं सर्वोत्कृष्ट भाषण म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल. आणि मग लोकशाही खऱ्या अर्थाने कशी असते किंवा लोकशाही जिवंत आहे म्हणजे नेमकं काय असतं या सर्वचा आढावा घेणारे हे जे भाषण होतं या भाषणाचा परिणाम म्हणून देखील बाबासाहेबांची वैचारिकता जी आहे अनेक दूरपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झालेली दिसून येते. आणि म्हणून हाच विचार बाबासाहेबांचा जो आहे याला वेगवेगळ्या देशामध्ये देखील प्रसिद्धी मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. जसं मी मगाशी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो होता जो संघर्षितेने संग्रहित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धिझम, बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर हा विचार जो आहे हा वेगवेगळ्या देशामध्ये घेऊन जाण्याचं काम संघरक्षितेने केलं. कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड बुद्धिझम हा शिकवला जातो. दुसरी गोष्ट वेटिंग फॉर विजा नावाचं बाबासाहेबांच्या अनुभवावर आधारित असा ग्रंथ जो आहे हा अमेरिकन विद्यापीठामध्ये शिकवला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे भारतामध्ये राहिले नाहीत आणि भारताबाहेरच्या देखील कुठल्या तरी एका देशामध्ये बाबासाहेब हे स्थिरावलेले नाहीत किंवा बाबासाहेबांचा विचार स्थिरावला नाही. फ्रान्समध्ये तिथला जो विचारवंत होता ख्रिस्तोफ जेफरलोट नावाचा, ख्रिस्तोफ जेफरलोट यांनी एक पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं बाबासाहेबांच्या विचाराच्या अनुषंगाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड अनटचेबिलिटी. म्हणजे बाबासाहेबांनी या देशामध्ये जी अस्पृश्यता आहे त्या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये कसा संघर्ष केला आणि त्यांनी या ठिकाणचा अस्पृश्यांना कसा स्वाभिमान मिळवून दिला किंवा कशी समानता मिळवून दिली अशा आशयाचा ग्रंथ जो आहे हा या ठिकाणी ख्रिस्तोफ जेफरलोटने लिहिला. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणचे अस्पृश्यप्रमाणे असणारे माणसं विशेषतः निग्रो जे होते ब्लॅक होते त्यांच्यावर त्याचा परिणाम मोठा झाला. त्या ठिकाणच्या स्त्रियावर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला. आणि म्हणून फ्रान्समध्ये देखील बाबासाहेबांच्या विचाराचं एक आकर्षण जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालं. त्याच्याही पेक्षा आणखी गमतीची गोष्ट मी सांगतो. ख्रिस्तोफ यांचा हा जो ग्रंथ होता हा फ्रान्समध्ये तर होताच, पण हा ग्रंथ पुढे स्वेत हंगेरियामध्ये असणारे एक समाजसुधारक होते डेरेक डॉक टिबोर नावाचे, ज्यांना स्वेत हंगेरियाचा एक सुधारक मानला जातो आणि ज्यांनी या हंगेरियामध्ये जी आहे एक शैक्षणिक क्रांती या ठिकाणी घडवून आणलेली आहे. त्या डेरेक टिबोरने काय लिहिलंय की ही क्रांती मी का करू शकलो याचं कारण मला या ठिकाणी फ्रान्समध्ये असलेल्या ख्रिस्तोफ जेफरलोट यांचं पुस्तक माझ्या हातामध्ये पडलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड अनटचेबिलिटी, आणि त्याचा परिणाम माझ्यावर झाला. आणि मग हंगेरियामध्ये असणारे जे दलित सारखे जीवन जगणारे लोक आहेत त्यांच्या जीवनावर देखील त्याचा परिणाम झाला आणि त्याच्यामधून आमच्या स्वेत हंगेरियामध्ये देखील एक प्रकारची क्रांती झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूलभूत विचार कोणता होता ते म्हणजे की बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हा घटक महत्त्वाचा मानला. त्यांचा संदेश शिका हा होता, एज्युकेट अँड ऑर्गनाइज. बाबासाहेबांनी शिका हा संदेश दिला. त्याच्यानंतर शिकण्यासाठी पी सोसायटीची स्थापना केली. आणि मग हाच विचार जो आहे या ठिकाणी डेरेक टिबोरनी हंगेरियामध्ये सुरू केला. हंगेरियामध्ये त्यांनी सांगितलं की या ठिकाणच्या या जिप्सी हंगेरियातील दलिताप्रमाणे जीवन जगणाऱ्या लोकांना पुढे येण्यासाठी काय करावं लागेल तर शिक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून त्या ठिकाणी शाळा सुरू केल्या. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण हे वाघिणीचं दूध म्हणत असे आणि म्हणून या ठिकाणी हंगेरियामध्ये काय झालं की त्यांनी लिटल टायगर स्कूल सुरू केल्या. म्हणजे बाबासाहेबांचं शिक्षण वाघिणीचे दूध याला पर्याय म्हणून त्यांनी त्या ठिकाणी लिटल टायगर स्कूल या ठिकाणी केले. आणि त्या ठिकाणच्या शाळा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की त्या शाळेमध्ये पूर्ण बाबासाहेबांचं चित्र आहेत. म्हणजे जन्मापासून त्यांच्या विविध अस्पृश्यतेच्या संबंधीच्या चळवळीची चित्र ही मुलांच्या समोर ठेवली जातात. त्या ठिकाणी जय भीम नावाचं नेटवर्क आहे.
या जैविक नेटवर्कच्या माध्यमातून लोकांपर्यंत संदेश देण्याचं काम, बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्याचं काम केलं जातं. त्या ठिकाणी भीमसंघ स्थापन करण्यात आलेले आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका ग्रंथाचा प्रभाव जो आहे हा फ्रान्समध्ये देखील झालेला दिसून येतो, हंगेरियासारख्या देशामध्ये देखील झालेला दिसून येतो. म्हणजे बाबासाहेबांचा हा ग्रंथ केवळ वाचनासाठी नाही, तर तो आचरणात आणला तर त्याच्यातून क्रांती देखील होऊ शकतं, हे सांगणारा हा बाबासाहेबांचा विचार आहे. ज्यावेळेला कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष झाली आणि मग 250 वर्ष झाल्यानंतर 250वा म्हणजे 250वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आणि त्यावेळेला त्यांनी काय केले की या विद्यापीठामध्ये शिकून गेलेल्या 100 विद्यार्थ्यांची लिस्ट काढली आणि ती लिस्ट जी आहे ती क्रमवारी लावली. त्याच्यातला पहिला कोण? आता या 100 विद्यार्थ्यांमध्ये 3 असे लोक होते की जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. जवळपास 6 असे लोक होते की कोणत्या ना कोणत्या राष्ट्राचे ते राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत. अशा 100 लोकांची लिस्ट काढल्याने या 100 लोकांच्या लिस्टमध्ये बाबासाहेबांचं नाव जे आहे हे पहिल्या नंबरला काढण्यात आलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील त्या विद्यापीठामध्ये बसवण्यात आला. तो पुतळा नुसता बसवला नाही, तर त्या पुतळ्याच्या खाली एक महत्त्वाचा शब्द लिहिला, सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक म्हणून कोलंबिया विद्यापीठाने त्यांना मान्यता दिली. यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतापुरते मर्यादित अशा प्रकारचे विचारवंत नव्हते, तर ते जागतिक कीर्तीचे विचारवंत होते, हे आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये मी पाहिलं की मेरीलँड, वॉशिंग्टनमध्ये असलेले, वॉशिंग्टनच्या जवळ असलेले शहर आहे मेरीलँड नावाचं. या मेरीलँडमध्ये आपण पाहतो की मेमोरियल पार्क म्हणून आहे. या मेमोरियल पार्क जो आहे जवळपास 13 एकरचा एरिया आहे आणि या मेमोरियल पार्कवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. या पुतळ्याची 2 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की भारताच्या बाहेर असणारा तो सर्वात मोठा पुतळा आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की हा पुतळा जो आहे हा त्या ठिकाणच्या महिलांनी बसवलेला पुतळा आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ अस्पृश्य समाजासाठी काम केलेलं नाही, केवळ भारतीय समाजासाठी काम केलं, तर जगातील स्त्रियांच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. या भूमिकेतून हा पुतळा बसवण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी देखील बाबासाहेबांचा पुतळा बसवलेला आपण दिसून येतो. त्यानंतर आपण पाहिले की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे यावर्षीपासून दक्षिण कोरियामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केलेली आहे. आणि त्यांनी ठरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे वैचारिक जयंती आहे. आणि मग वैचारिक जयंती जी आहे ही दक्षिण कोरियामध्ये यावर्षीपासून सुरू झाली. दुबईमध्ये आपण जर गेलो तर दुबईमध्ये मोहम्मद बिन रशीद नावाची एक लायब्ररी आहे. दुबईमध्ये सर्वात मोठी असणारी ही लायब्ररी आहे आणि अतिशय ग्रंथ संपदा मोठी असलेली ही लायब्ररी आहे. जवळपास 11 लाख पुस्तकं त्या लायब्ररीमध्ये आहेत. जवळपास 60 लाख शोध निबंध त्यामध्ये आहेत. अनेक व्हिडिओ ऑडिओ असणारी ही लायब्ररी आहे. या लायब्ररीमध्ये महत्त्वपूर्ण असलेले ग्रंथ आपण म्हणतो ते मिडलमध्ये म्हणजे प्रवेशद्वार आपण म्हणतो, त्या लायब्ररीमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी ते दिसतात. या पुस्तकामध्ये ठळक दिसणारे एक पुस्तक काय म्हणजे भारताचं संविधान. आणि दुबईला जे आहे हे संविधान मिळून अनेक वर्ष झाले नाहीत. अलीकडच्या काळामध्ये त्यांना हे संविधान देखील त्यांचं तयार झालेलं आहे. ज्यावेळेला त्यांना असं विचारण्यात आलं की तुमचं संविधान असताना हे संविधान कशासाठी पुन्हा बाबासाहेब आणि हे संविधान भारताचं आहे, तर त्यांनी सांगितलं की आमच्या संविधानाचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे, परंतु आमचं संविधान जे आहे हे दुबईपुरतं मर्यादित अशा प्रकारचं आहे. बाबासाहेबांचं संविधान जे आहे हे जगाच्या समतेच्या विचाराचं एक प्रतीक आहे आणि म्हणून आम्ही हे संविधान या ठिकाणी ठेवलेलं आहे, अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलेलं दिसून येतं. आता जसं मी दुबईमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे घाना नावाचा एक देश आहे. घाना हा अतिशय लहान देश आहे. या ठिकाणी चॉकलेट सारखाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. या घाना देशामध्ये महात्मा गांधीचा फार मोठा प्रभाव होता. महात्मा गांधींचा निगुरविषयक लढा जो आहे हा लढा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता आणि अनेक वर्ष महात्मा गांधीच्या विचारावर हा देश चालत होता. आणि मग 2016मध्ये काय झालं की या देशामध्ये घाना नावाची युनिव्हर्सिटी आहे
घाना देशामध्येच घाना नावाची युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटीच्या समोर प्रांगणामध्ये 2016 प्रणव मुखर्जी त्यावेळेला राष्ट्रपती होते. या राष्ट्रपतीच्या हस्ते तिथं महात्मा गांधींचा पुतळा बसवण्यात आला आणि त्यावेळेला भारताला देखील असं वाटलं आणि प्रणव मुखर्जीची देखील अशी भावना होती की महात्मा गांधींचं नेहरूविषयीचं काम आहे, त्यामुळं महात्मा गांधीचा पुतळा हा या ठिकाणी विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून, तिथल्या प्राध्यापकाच्या, विचारवंताच्या, नेहरू लोकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असू शकतो असं त्यांना वाटलं होतं. परंतु त्या कार्यक्रमामध्येच काही तरुणांनी या पुतळ्याला विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की एक काळ असेल की आम्हाला महात्मा गांधीच्या विचारांची गरज होती, परंतु आम्हाला आज असं वाटतं की आज आम्हाला महात्मा गांधींच्या विचारापेक्षा देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचाराची किंवा बाबासाहेबांच्या विचाराची अधिक गरज आहे आणि म्हणून इथं गांधीजींचा पुतळा बसवू नका, आम्हाला हवा तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणून या ठिकाणी बसवा, अशा प्रकारच्या घोषणा देखील त्या ठिकाणी करण्यात आल्या. परंतु त्या ठिकाणी महात्मा गांधींचाच पुतळा 2016 बसवण्यात आला. परंतु या पुतळ्याला सातत्याने विरोध झाला. आता महात्मा गांधींच्या पुतळ्याला विरोध झाला ही गोष्ट काही फार अभिमानाची गोष्ट मी मानत नाही, परंतु त्या ठिकाणी विचाराची गरज ही कशी बदलली हा भाग महत्त्वाचा आहे. आणि म्हणून 2016 घाना विद्यापीठाच्या समोर बसवलेला पुतळा जो आहे, एका रात्री तिथल्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी काढून टाकला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला. आणि पुतळा उभारल्यानंतर तिथल्या विद्यार्थ्यांनी, तिथल्या प्रोफेसरने सांगितलं की आमचा गांधीला विरोध नाही आहे, आम्हाला बाबासाहेबांचा विचार आजच्या काळामध्ये महत्त्वाचा वाटतो, काळ सुसंगत अशा प्रकारचा वाटतो आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचा पुतळा बसवलेला आहे, अशा प्रकारची कल्पना मांडली. आणि त्याच दिवशी भारतीय संविधानावरची एक नाटिका देखील तिथल्या विद्यार्थ्यांनी बसवलेली होती. ती नाटिका फार मोठी आहे, त्यामुळे मी तिथं आता त्याचा उल्लेख करणार नाही, नंतर कधीतरी करता येऊ शकेल. त्यानंतर जपानमध्ये आपण पाहतो की जपानमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथला ग्रंथ आहे, बौद्ध अँड धम्मा नावाचा ग्रंथ आहे, तो जापानी भाषेमध्ये ट्रान्सलेट करण्यात आला, जापानी भाषेमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. आणि हे पाहिल्यानंतर मग तिथल्या तरुणांची अशी एक कल्पना आहे की आतापर्यंत आम्ही पाहिलेले बुद्ध, आम्ही वाचलेले बुद्ध आणि हे बुद्ध जे आहे त्याच्यामध्ये डिफरन्स होतो आहे. आणि म्हणून जापानी विद्यार्थ्यांमध्ये देखील ही कल्पना आलेली आहे की पुनर्जन्म वगैरे ही कल्पना त्यांनी अभ्यासली आहे, कारण थेरवादामध्ये जे आहे ती पुनर्जन्म कल्पना मांडलेली आहे. बाबासाहेबांनी ही कल्पना नाकारलेली आहे. बुद्धांनी ग्रहत्याग करण्याची कारणं बाबासाहेबांनी ही वेगळी सांगितलेली आहेत, विज्ञानवादी सांगितलेली आहेत, वास्तव सांगितलेली आहेत आणि हे सगळं नवीन या ठिकाणच्या युवकांना वाटतं आहे. त्यानंतर थायलंडमध्ये आपण पाहिलं की थायलंडमध्ये देखील बाबासाहेबांचा हा विचार जो आहे हा तिथं आलेला दिसून येतो. विशेषतः बुद्धासंबंधी बाबासाहेबांनी मांडलेली कल्पना जी आहे ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि बाबासाहेबांच्या सर्व भाषणाचे खंड, आपल्याकडे 21 खंड जे होते, त्या 21 खंडांचं भाषांतर थाई भाषेमध्ये करण्याचं काम त्या ठिकाणी झालं. की त्या ठिकाणची तायायाम नावाचे भंते जे आहेत त्यांनी नागपूरला भेट दिली, भारताला भेट दिली, दीक्षाभूमीला भेट दिली, चैत्यभूमीला भेट दिली आणि ते प्रभावित झाले. आणि मग बाबासाहेबांचे हे सगळे ग्रंथ त्यांनी थाई भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहेत. बुद्ध अँड धम्मा हा ग्रंथ देखील त्यांनी थाई भाषेमध्ये प्रकाशित केलेला आहे. आता त्या ठिकाणी एका व्यक्तीचा उल्लेख करणं मला महत्त्वाचं वाटतं की रंगदीप चाटना पिलाई नावाचं. रंगदीप चाटना पिलाई हे जे आहेत हे धम्मप्रचारक आहेत. त्यांना आधुनिक धम्मप्रचारक असं म्हटलं जातं आणि ते टीव्हीचे पत्रकार देखील आहेत. ते नागपूरला आले होते आणि नागपूरला त्यांनी एका पत्रकाराला दिलेली मुलाखत ही देखील महत्त्वाची आहे. ते असं म्हणाले होते की आजवर आम्हाला एक जे आहे ते बुद्ध सांगितला गेला, परंतु बुद्धाच्या नंतरचं बाबासाहेबांचं काम जे आहे हे आम्हाला सांगितलं नाही किंवा माहीत नव्हतं, परंतु आता आम्हाला ते कळालेलं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हटला की हे दोन महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत जे आहेत हे आमच्या देशामध्ये जन्माला का आले नाहीत असं आम्हाला वाटायचं आणि त्याचं एक शल्य किंवा एक दुःख आमच्या मनामध्ये असायचं. परंतु आता ते शल्य, ते दुःख आम्ही कमी केलेलं आहे. उलट आम्हाला अभिमान निर्माण झाला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत हे आमच्या देशामध्ये जन्माला आले नसले तरी त्यांच्या विचाराचं आचरण मात्र आमच्या घराघरामध्ये आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, कारण आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली दिसून येते. आणि म्हणून तथागताचा हा विचार जो आहे हा आता आपल्याला थायलंडमध्ये देखील गेलेला दिसून येतो. गेल्या काही वर्षापासून पाकिस्तानमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरची व्याख्यानमाला ही चालवली जाते.
की आमचे समाजशास्त्र विषयाचे जे प्राध्यापक तिथं आहेत, आमच्या ज्यावेळेला वर्ल्ड कॉन्फरन्स असते सोशियोलॉजीची, त्याच्यामध्ये ते येतात आणि त्यांनी अभिमानाने सांगितलं की आमच्याकडे बाबासाहेबांच्या व्याख्यानं चालू होते. आपल्या महाराष्ट्रामधून देखील काही लोकांना त्यांनी व्याख्यानासाठी बोलवलं होतं. मला देखील आमंत्रित केलं होतं. परंतु आता आपण पाहतो की पाकिस्तानमध्ये व्हिसा मिळवणं आणि आता तर मिळवणं अतिशय अवघड आहे. परंतु बाबासाहेबांचा विचार जो आहे हा त्या ठिकाणी आज महत्त्वाचा मानला जातो. अलीकडच्या काळामधली एक गोष्ट आपल्याला सांगतो मुद्दाम, की बांगलादेशामध्ये देखील बाबासाहेबांचा विचार जो आहे हा सिलेबसला आहे. की तिथे एक उर्दूमध्ये पुस्तक आहे की बांगलादेश, एक माझे तिथले मित्र आहेत त्यांनी मला एक पुस्तक भेट दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात और उनके कारनामे असं त्या पुस्तकाचं नाव आहे. आणि हा ग्रंथ जो आहे तो त्या ठिकाणी सिलेबसमध्ये आहे. आणि मग तिथं सिंध विद्यापीठ जे आहे, इस्लामपूर युनिव्हर्सिटी ऑफ सिंध, आणि त्या ठिकाणी घनश्याम नटवानी म्हणून आहेत. आणि त्यांनी सांगितले की आमच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील त्या विचाराचं आकर्षण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून त्या उर्दू पुस्तकाचं भाषांतर मी लवकरच सिंधी भाषेमध्ये करणार आहे. आणि बाबासाहेबांचा हा विचार जो आहे हा आम्ही सिंध प्रांतामध्ये, सिंध विद्यापीठामध्ये देखील घेऊन जाणार आहोत असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे हा आता सीमा पार करून पुढेकडे गेलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती करू किंवा न करू, बाबासाहेबांच्या विचाराला आता आपल्याला थांबवता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही भारतामध्ये केली नाही म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व कमी होणार आहे असं कोणी मानत असेल तर त्यांचा तो आपल्याला म्हणता येऊ शकेल की एक प्रकारचा अज्ञान आपल्याला म्हणता येऊ शकेल. कारण आता बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे वैचारिक दृष्टिकोनातून देशाच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि म्हणून आपण या संदर्भात जसं मी सांगितलं की 1991मध्ये बाबासाहेबांचा पुतळा ज्या दिवशी बसवला त्याच दिवशी त्यांच्या पुतळ्याच्या नावाखाली सिम्बॉल ऑफ नॉलेज हे येणं आपल्याला म्हणता येऊ शकेल. किंवा LSE विद्यापीठाचे प्रोफेसर लास्की, LSE विद्यापीठाचे लास्की बाबासाहेबांच्या अनुषंगाने म्हणले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज द व्हॉइस ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आता तो जगाचा आवाज बनलेला आहे. आणि मग या अर्थाने आपल्याला असं लक्षात येऊ शकेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे आता जागतिक कीर्तीचे विचारवंत बनलेले आहेत. आणि म्हणून जागतिक कीर्तीच्या विचारवंतांची जयंती ही आपण कशी केली पाहिजे याचं आपल्याला भान असलं पाहिजे. याचा अर्थ मी असं म्हणणार नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये उत्सव असताच कामा नाही असं म्हणता येईल. तो उत्सव करणं गरजेचंच आहे. कारण ते आमची अस्मिता होते. आम्ही जे जगतो आहेत, आमचं जे जीवन सध्या आहे हे बाबासाहेबांच्या अस्तित्वामुळेच आहे. आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण जल्लोष नाही करणार, आनंद नाही करणार किंवा एखादा सण साजरा करतो तशी जयंती आपण करणार नाही तर आपण कुणाची करणार आहोत. कारण या देशामध्ये आपण पाहिलं की आणखी देखील ग्रामीण भागामध्ये आपला मुलगा कधी जन्मला याची जन्मतारीख माहीत नाही. की आम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मुंबईची जी संस्था आहे आरोग्याची त्याच्या वतीने एक सर्वे केलेला होता, मला वाटतं 1980 ते 82मध्ये. तर त्यावेळेला परभणी जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा याची माहिती केली आणि तिथे एक प्रश्न आम्ही विचारायचो की तुमचा हा मुलगा जो आहे तो कोणत्या तारखेला जन्मला. तर बहुतांशी ग्रामीण भागातल्या माणसाला माहीत नव्हतं की आपला मुलगा नेमका कोणत्या तारखेला जन्मलेला आहे. परंतु या सर्वांना माहीत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या दिवशी जन्माला आलेले आहेत. म्हणजे एवढा मोठा प्रभाव आपल्यावर बाबासाहेबांचा आहे आणि तो असलाच पाहिजे. परंतु हा जल्लोष करत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार वाटेने जाणार आहोत की नाही याचाही विचार करण्याची गरज आहे. की मी अनेक जयंती मंडळामध्ये गेलो की आपण जयंतीच्या संदर्भामध्ये जे व्याख्यानं घेतो त्याच्यातली वास्तवता मी आपल्यासमोर सांगतो की आपल्यासमोर महिला बसलेल्या आहेत, आपल्यासमोर वृद्ध माणसं बसलेली आहेत, तरुण मुलं मात्र आपल्याला दिसत नाही. तरुण मुलं जे आहेत शिक्षणाचं प्रमाण आपलं कमी होत चाललेलं आहे. मिलिंदसारख्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या अति कमी आहे. तीच अवस्था ग्रामीण भागातल्या सर्व महाविद्यालयांची देखील असे. याचं कुठेतरी चिंतन होण्याची गरज आहे की शिक्षण सोडून आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचा अवमान करणं आहे. म्हणून बाबासाहेबांचा शिका हा मूलमंत्र जो आहे हा आपण जपण्याची गरज आहे. खरं तर आपण आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की डीजेचा मोठा वापर झाला. औरंगाबाद सारख्या शहरामध्ये मी पाहिलं की वर्तमानपत्रामध्ये दाखवलं की तिथले पोलीस कमिशनर जे आहेत त्यांच्या कानामध्ये कापसाचा गोळा आहे. तिथले एक मंत्री महोदय म्हणजे पालकमंत्री आहेत त्यांच्या कानामध्ये कापसाचे गोळे आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये तो डीजे वाजतोय. मग या डीजेवर बंदी का आणली जात नाही.
ते देखील आपण समजून घेण्याची गरज आहे. त्यांना मला असं वाटतं की हेच अपेक्षित आहे की या मुलाने शाळेत जाऊन वाचण्यापेक्षा डीजेवर नाचणं हे त्यांना परवडणारं आहे, असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून याचा विचार करण्याची गरज आहे. पुण्यामध्ये एका ठिकाणी मी गेलो, त्या माणसाचा एका सत्कार केला, रिक्षा चालक होता. त्याचा सत्कार काय केला तर ते म्हणजे त्याच्या मुलाचं नाव संविधान आहे, रिक्षाच्या मागं संविधान लिहिलेलं आहे, त्याच्या घरावर देखील संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाविषयी प्रचंड प्रेम त्या माणसाच्या मनामध्ये आहे, म्हणून त्याचा सत्कार झाला. त्यांनी मला चहाला घेऊन गेल्यानंतर मी पाहिलं की त्याला सहज विचारलं की तुम्ही किती शिकलेले आहे. ते म्हणाले की मी काही शिकलेलो नाही. तो काही शिकलेला नाही म्हणजे त्याची पत्नी शिकण्याचा प्रश्न येत नाही, त्याची मुलंही काही शिकलेली नाहीत, मग त्याचा मुलगा शिकले नाही, त्यानं शिकलं नाही, बायको शिकले नाही, आणि मग संविधानाचा अर्थ देखील त्याला कळू शकत नाही. आणि मग संविधान नाव देणं हा काय भाग महत्त्वाचा नाही. संविधानाचा सन्मान म्हणजे आपल्याला संविधान वाचलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे, संविधानाची रक्षण करण्याची कल्पना ही आली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने देखील आपण जरूर केला पाहिजे. आता यावर्षी झालं, आपण पुढच्या वेळेला किंवा आपण एक प्रकारची प्रतिज्ञा केली पाहिजे की या गावामधून एवढे शिकलेले आहेत, की मी ज्या गावामधून, माझा जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातलं एक लहानसं गाव आहे, आमच्या गावाला बाबासाहेब आंबेडकरांची फार मोठी वैचारिक परंपरा आहे. आणि मग आमच्या गावामध्ये बौद्ध समाजाची ही 50 घरं आहेत. आणि 1900 मला वाटतं की नगराळे साहेब आमच्याकडे शिव होते, तर त्यावेळेला मला वाटतं 72-73चा काळ होता. 50 घरामधून जवळपास 300 शिक्षक हे आमच्या 50 घरामधून, बाकीचे सर्व अधिकारी सोडून. आणि त्यामुळं आता त्याचं दुसरं उदाहरण सांगतो की आमच्या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की आमच्या गावामध्ये मातंग समाज जो आहे हा निम्मा आहे. म्हणजे अर्ध गाव मातंग समाजाचं आणि अर्ध्यामध्ये सगळं गाव आहे. आणि या अर्धी लोकसंख्या असलेल्या मातंग समाजामध्ये केवळ एकच माणूस शिकलेला होता आणि तो कृषी अधिकारी वगैरे झालेले होते. म्हणजे बाबासाहेबांचा विचार आपण जपत असताना बाबासाहेबांचा विचार आत्मसात देखील करणं गरजेचं आहे. कारण महापुरुषांचा विचार जपणं हे देखील महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून जाता जाता एकच गोष्ट मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. कुसुमाग्रज आपल्याला माहीत आहे की कुसुमाग्रजांनी महापुरुष आणि सामान्य माणसाची एक सुंदर तुलना केलेली आहे. ते म्हणतात की सामान्य माणूस आणि महापुरुष याच्यामध्ये एक फरक आहे. तो फरक काय आहे तर ते असं म्हणतात की सामान्य माणूस एकदा जन्माला येतो आणि त्याला मृत्यू देखील एकच वेळेला असतो, परंतु महापुरुषाचं तसं नसतं असं ते म्हणतात. त्याचं कारण की महापुरुष एकदा जन्माला येतात, परंतु त्यांना येणारा मृत्यू हा 2 वेळेला असतो. परंतु कुसुमाग्रजांची माफी मागून देखील एक गोष्ट मी सातत्याने सांगत असतो की कुसुमाग्रज म्हणतात की महापुरुषाला 2 वेळेला मृत्यू येतो. मला असं वाटतं की महापुरुषाला 3 वेळेला मृत्यू येत असतो. पहिला मृत्यू म्हणजे ज्या वेळेला ते सामान्य माणसाप्रमाणे आपल्यातून निघून जातात. दुसरा मृत्यू म्हणजे कोणता असतो तर ज्या वेळेला त्यांच्या विचाराचा पराभव होतो, त्यावेळेला हा त्यांचा दुसरा मृत्यू असतो. आणि तिसरा मृत्यू त्याच्यापेक्षा वाईट असतो की ज्या वेळेला त्यांचेच अनुयायी त्यांच्या विचाराचा पराभव करतात. तर मला असं वाटतं की जयंती करत असताना आपण एकच लक्षात घेतली पाहिजे, डॉक्टर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण जे 6 डिसेंबरला झालेलं आहे तेच अंतिम महापरिनिर्वाण असावं. त्याच्यानंतरचा दुसरा महापरिनिर्वाण किंवा मृत्यू आपण देऊ नये. मला वाटतं ही शपथ घेणं खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी करणं होतं. तर या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत हे जागतिक कीर्तीचे विचारवंत होते आणि जागतिक कीर्तीच्या विचारवंताच्या जयंती साजरी करत असताना देखील त्याला अनुरूप अशी जयंती साजरी होणं गरजेचं आहे. एवढंच मला या ठिकाणी आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं. या ठिकाणी मला या बहुजन संघटकचे प्रमुख राहुलजी खांडेकर यांनी मला संधी दिली. खरं तर त्यांनी 1-2 व्याख्यानं देण्याची विनंती केली होती, पण वेळेअभावी मी या ठिकाणी पहिल्यांदाच आणि या एप्रिल महिन्यामधलं शेवटचं व्याख्यान या ठिकाणी देतो आहे. त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी देखील व्यक्त करतो. या ठिकाणी जॉईन झालेले माझे बंधू भगिनी यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय